नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 561 ते ओवी 578च्या सहवासात आपण जाऊया. अर्जुनाला भगवंताचं स्वरूप लक्षात आलं. भगवंताचं महिमान त्याला जाणवलं. म्हणून तो म्हणतो, जी जाणितले मिया साचे, महिमान आता देवाचे. देवो होय चराचराचे जन्मस्थान. हे देवा, हे भगवंता, तुझं महिमान मी आता जाणलंय. माझ्या लक्षात आलंय की ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचं, चराचराचं, सजीव निर्जीव सर्व गोष्टींचं जन्मस्थान तू आहेस. हरी हरादी समस्ता, देवा तू परमदेवता. वेदांते ही पढविता आदिगुरु तू. भगवंताला अर्जुन म्हणतोय की तू हरी हर आदी सर्व देवांचा परमदेव, सर्व देवांचा देव तू आहेस. एवढंच नाही तर वेदांनाही सुद्धा पढविता, ज्ञानी बनवणारा, उपदेश करणारा आदी गुरु सुद्धा तूच आहेस. गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. परत एकदा या ठिकाणी भगवंतांचा श्रीराम म्हणून उल्लेख केलेला आहे. अशा श्रीराम स्वरूप भगवंताला अर्जुन म्हणतोय की तू गंभीर आहेस आणि त्याचबरोबर सर्व भूतसृष्टीच्या ठिकाणी तू एकसारखाच व्यापून आहेस. सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. संपूर्ण गुण, आणि ते सुद्धा कसे की ज्याची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही, असे अद्वितीय असं तुझं स्वरूप आहे. तुझसी नाही सरीसे, हे प्रतिपादनची कायसे. तुवा जालेनी आकाशे, सामाविले जग. भगवंता, तुझी कोणाशी बरोबरी करायची? तुझ्या बरोबरीचं दुसरं ह्या जगात काहीच नाहीये. तू साक्षात आकाश रूप झालेला आहेस. त्यामुळे हे संपूर्ण जग तुझ्यामध्ये सामावलेलं आहे. तया तुझे नी पाडे दुजे, ऐसे बोलतांची लाजिजे. तेथ अधिकाची कीजे गोष्टी केवी. संपूर्ण जग तुझ्यामध्ये सामावलेलं आहे. अशा वेळी तुझ्याशिवाय दुसरं काही आहे का? आणि तुझ्याशिवाय दुसरं काही आहे हे बोलतानाच लाज वाटली पाहिजे. अशा ठिकाणी तुझ्याशिवाय दुसरं काही अधिक आहे ही गोष्टच कशाला करायची? म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखा ना आणिकू. तुझा महिमा अलौकिकू, नेणिजे वानू. असा हा जो तू, त्या तुझ्याशिवाय दुसरं काहीच अधिक नाही, दुसरं काहीच श्रेष्ठ नाही. या संपूर्ण त्रिभुवनामध्ये, या संपूर्ण त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा तूच आहेस. आणि त्यामुळेच तुझा महिमा अलौकिक आहे आणि तो वर्णन आम्ही काय करणार? नेणिजे वानू. ऐसे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले. तेथे सात्विकाचे आले, भरते तया. अशा पद्धतीने अर्जुन भगवंताला म्हणाला आणि त्याच वेळी अष्टसात्विक भाव दाटून आल्या आणि त्या भावासकट त्याने भगवंताला दंडवत घातले. मग म्हणतसे प्रसीद प्रसीद, वाचा होतसे सद्गद. काढी जे अपराध समुद्रवनी माते. अर्जुनाला अत्यंत गहिवरून आलं. त्याची वाणी सद्गतीत झाली आणि तो भगवंताला म्हणाला, हे भगवंता, कृपा कर, कृपा कर. आणि तू कृपा करून या माझ्याकडून झालेले जे अपराध आहेत त्या अपराधरूपी समुद्रातून तू मला बाहेर काढ.
तुझ विश्व सुहृदा ते कही, सोयरेपणे न म्हणूनची पाही. तुझ विश्वेश्वराची ठाई, आश्चर्य केले. अरे तू तर संपूर्ण विश्वाला जवळचा, विश्वव्यापी असा तू, पण ह्या सोयरेपणाच्या मध्ये आम्ही तुला तसं मानलंच नाही. तुला एक सोयराच मानला, एक नातं गोतं, त्यातला जो संबंध, तोच संबंध आम्ही खरा मानला. आणि खरा तर तू काय, तर तुझ्या ठिकाणी विश्वेश्वर, तुझं विश्वेश्वराची ठाई. तू तर साक्षात विश्वेश्वर, पण त्याच्याच ठिकाणी आम्ही मात्र वेगळीच भावना धरली बघ. आणि त्याचंच अर्जुनाला आता राहून राहून आश्चर्य वाटतंय की अशी कशी चूक घडली. तू वर्णनीय परी लोभे, माते वर्णिसी पाम सभे, तरी मिया वल्गिजे क्षोभे, अधिकाधिक. भगवंता, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची स्तुती करावी, अशी योग्यता कोणाच्या ठिकाणी, अशी योग्यता फक्त तुझ्याच ठिकाणी. तुझंच वर्णन करणं योग्य आहे. परंतु एखाद्या सभेमध्ये तू प्रेमानं माझं वर्णन करायचास, माझी स्तुती करायचास, आणि त्यामुळे मला गर्व चढायचा, आणि त्याच्यात मी अधिकाधिक वल्गीजे, वेडवाकडंच बोलायचो. वेडवाकडं बोलायचो म्हणण्याचा उद्देश एवढाच की त्या गर्वाने मी जे काही बोलायचो ते वेडवाकडंच असणार, हे अर्जुनाला आता जाणवतंय. आता ऐसिया अपराधा, मर्यादा नाही मुकुंदा, म्हणोनी रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. म्हणून माझ्या अशा प्रमादांना, अपराधांना काही मर्यादाच नाहीयेत. म्हणून भगवंता, ह्या अपराधांपासून माझं रक्षण कर. जी हेची विनवा वया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परी अपत्य जैसे सलगी, बापेंसी बोले. माझ्याकडून हे जे प्रमाद घडलेत त्याच्यापासून माझं रक्षण कर, अशी विनंती करण्याची योग्यता सुद्धा माझी नाही. परंतु एक मुलगा ज्याप्रमाणे आपल्या बापाशी अत्यंत प्रेमाने बोलतो, त्याचप्रमाणे मी तुझ्याशी बोलतोय असं समज. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसे साहिजोजी. ज्ञानोबा राय इथे एक दृष्टांत देतात. ते म्हणतात, मुलाकडनं अपराध झाले तरी ते अपराध त्याप्रमाणे एखादा पिता, एखादा बाप कुठल्याही मनामध्ये दुजा भाव न धरून सहन करतो. त्याचप्रमाणे हे भगवंता, माझे अपराध तू सहन कर. अर्थात तू माझा पिता आहेस, माझा बाप आहेस. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साही जोजी. मित्रामधला जो उद्धटपणा आहे, उद्दामपणा आहे, तो दुसरा मित्रच सांभाळून घेतो. त्याप्रमाणे माझ्यातला उद्धटपणा तूच सांभाळून घे, तूच सहन कर. प्रियाची ठाई सन्मान, प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्चिष्ठ काढिले आपण, ते क्षमा कीजो. जो प्रियकर असतो तो आपल्या प्रियेच्या ठिकाणी म्हणजेच प्रियेकडून कुठल्याही सन्मानाची अपेक्षा धरत नाही. तो फक्त तिच्यावर प्रेमच करत असतो. आम्ही तर तुझ्याकडून उच्चिष्ट सुद्धा काढून घेतलं, पण आम्हाला तू खूप प्रिय आहेस, प्रियकर आहेस. तेव्हा मान अपमान सोडून दे आणि मला क्षमा कर. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे, तिये निवेदिता न वाटे संकोच काही. एखादा अत्यंत जवळचा जीवलग असा सोयरा आपल्याला भेटला की मग एखादा त्याच्यावर जी संकट बेतली असतील ती त्याच्यापाशी निवेदन करतो, उघड करतो. त्यावेळी त्याला कुठलाही संकोच वाटत नाही.
अर्जुन म्हणतोय, त्याचप्रमाणे तू आमचा जीवलग आहेस, माझा जीवलग आहेस, आणि मी ज्या संकटातून गेलोय, जे अपराध केले ते मी तुला सांगतोय. का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जिया मनोभावे, तिये कांत मिनलिया न राहवे हृदय जेवी. किंवा भगवंता, ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीने आपलं शरीर, प्राण, सर्वस्व ज्याला दिलं, तो तिचा कांत, तो तिचा पती, तिला भेटल्यानंतर तिच्या हृदयामध्ये जे काही आहे ते त्याला सांगितल्याशिवाय तिला राहवत नाही. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमचं सर्वस्व तुला दिलंय, माझ्या हृदयातलं तुला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. तया परिजी मिया, हे विनविले तुमते गोसाविया, आणिक काही एक म्हणावया कारण असे. त्याचप्रमाणे भगवंता, मी तुला ही माझी अत्यंत प्रेमाने प्रार्थना केली आहे, पण अशी प्रार्थना करण्यासाठी अजूनही एक कारण आहे, तेही आपण ऐकू माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.